मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कारण या ज्ञानाने तुमच्या आत्म्यात असे दृढनिश्चय नक्कीच होईल की हे सुख मग भले राष्ट्रपती व्हाल, भले प्रधानमंत्री व्हाल आणि भलेही आपण कोणते देवपद प्राप्त करू, तुमचा आत्मा धिक्कारेल त्याला. तर कबीर साहेबांच्या बरोबर न जाता आल्याने काही चांगले आत्मे आहेत ज्यांना सारनाम प्राप्त झाले होते कोणत्या कलियुगात, तर ते पार नाही झाले. दुसऱ्या संस्कारांमुळे कोणत्या लोकात गेले, तर त्यासाठी परमात्मा म्हणतात शिवमंडल ब्रह्मापुरी, शिवमंडल ब्रह्मापुरी चाहे विष्णु लोक में हो, हमरे गुण भूला नहीं तो आण छुटाऊं तो. जसे कोणी भक्त या ज्ञानाशी परिचित आणि काही कारणाने नामखंडित झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर तो कुठे जातो. तुम्हाला प्रथम मंत्रात श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी, श्री गणेशजी आणि श्री दुर्गाजी इत्यादी या देवांचे ते मूळ मंत्र दिले जातात, ज्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळणार आहे. तर त्या कारणामुळे तुम्ही पार नाही झालात तर यांच्या लोकात जाल ते सुख उपभोगण्यासाठी जे तुम्हाला या प्रथम मंत्रामुळे बेनिफिट प्राप्त झाला आहे. हा लाभ तुम्ही तिथे क्षीण करण्यासाठी जाल. तिथे जाऊन तुम्हाला आठवेल की हे तर गुरुजी सांगत असत की आपण इथले देवपदही नाही घेतले पाहिजे, राजपद नाही प्राप्त करायचे, इथे आपल्या पुण्यांचा नाश होतो. तर तिथे जाऊन मग ते रडतात. आणि हा जो प्राईम टाइम असतो याची सीमा आहे. जसे आता जी मधली पिढी चालू आहे तिची वेळ निर्धारित आहे, त्याच्यानंतर ही भक्ती नाही राहणार. याच्यामध्ये जो निघाला तो निघाला. तर ती भक्ती जे युग आहे त्याची वेळ हळूहळू संपायला येते, त्यांचा मृत्यू होऊन जातो. कोणी ब्रह्माजींच्या लोकात जात असतो, कोणी विष्णूजींच्या लोकात, कोणी गणेशजींच्या इथे. आपल्या या मंत्रांच्या पुण्याच्या आधारे, त्या भक्तीच्या आधारे त्यांना तिथे खातो, बर्बाद करतो. तर तिथे ते रडतात. तेव्हा परमात्मा जातात, त्यांना तिथून सोडवून आणतात. त्यांना त्यावेळी मनुष्य जन्म पुन्हा देत नाहीत, त्यांना आपल्याजवळ स्टॉकमध्ये ठेवतात. त्यांच्यावर एवढी कृपा होते की आता त्यांचा जन्म तुमच्या घरात होईल. तुमचा मुलगा मुलगी, तुमचा नातू नातीच्या रूपाने सगळ्यांच्या घरी ते पुण्यात्मा येतील. त्यांचे संस्कार एवढे कमालीचे असतील, एवढे चांगले असतील की त्यांना कोणत्याच प्रकारचे कुठलेही कष्ट नाही होणार त्यांच्या जीवनात. आणि त्यांना जन्मापासूनच मंत्र मिळतील. 3 वर्षांचे होताच भक्ती करतील आणि 8 वर्षांचे होताच त्यांना सतनाम मिळेल. आणि मग 12व्या वर्षांनंतर 13व्या वर्षानंतर लगेचच त्यांना सतनाम सारनाम प्राप्त होईल आणि आता ते मोक्ष प्राप्त करतील. तुम्हीही कराल, कारण हे भक्तियुग प्रारंभ झाले आहे. आणि एकतर याच जन्मी पार व्हाल. बघा, प्रयत्न करा की याच जन्मी पार व्हाल. नंतर म्हणालात तर तसंच राहील. नेक्स्ट लाईफचे नेक्स्ट जीवन ही स्वप्नात सुद्धा इच्छा बाळगू नका. तरीही कोणत्या कारणाने पाय घसरलाच तर मग तो लगेचच मनुष्य जीवन प्राप्त करून लगेचच भक्ती मार्गाला लागतो. आता पुण्यात्म्यांनो, बघा, आता तुम्ही भक्ती आणि अध्यात्म मार्गाशी परिचित नाही आहात. आता जसे इथे किती दुःखी भक्त येतात, रोगी येतात, सगळीकडे उत्तर मिळते ते इथे घेऊन येतात आमच्याकडे. भक्त त्यांना समजावतात की चला तुम्ही तिथे बरे व्हाल. तर ते केवळ बरे होण्याच्या उद्देशाने जे येतात आणि ते हा विचार करत राहतात की आम्हाला बरे वाटावे, बस एवढेच आम्हाला पाहिजे.
तर त्यांना परमात्मा दिलासा लवकर नाही देणार. तुम्ही या उद्देशाने त्यांना घेऊन या की हे ज्ञान समजवा. ज्यालाही तुम्ही आणता चांगली गोष्ट आहे, ज्ञान समजवा आणि ज्ञान समजावून मग त्यांना नाम मिळवून द्या. मग परमात्मा लगेच हात पकडतो. आणि जर असे आणले आणि ते या उद्देशाने आले, वाईट गोष्ट नाही, चांगलं आहे. जर ती व्यक्ती नाम, कारण की नाम तर आम्ही देणारच आहोत, समाधान तर नंतर होईल, पण आधी मंत्र दिला जाईल. आता ज्याला नाम मिळाले आणि अंतिम घटका मोजत असेल, मरायचे तर त्याला होतेच. हा मंत्र एकदा पूर्ण म्हटला, ऐकला, तिथे बोलू नाही शकला आणि मृत्यू झाला, तरीही त्याला मनुष्य जीवन मिळेल, कारण त्याच्यात भक्तीचे बीज पेरले. आपले असंख्य जन्म झाले, जन्म घेत आणि मरत, धक्के खात, आणि आता मनुष्य जीवन प्राप्त होईल लगेचच. 10व्या महिन्यात इथे सतलोक आश्रम बरवालामध्ये येईल आणि मग त्याचे आयुष्य पुन्हा सुरू झाले. हे शरीर तर असे आहे, तुम्ही सद्ग्रंथांशी अपरिचित आहात, अध्यात्म मार्गाशी अपरिचित आहात. जसे एका व्यक्तीचा कपडा कोणत्या दुर्घटनेने खराब झाला, फाटला किंवा तसाच खराब झाला, तर तो त्याला काढून फेकून देतो आणि नवीन घालतो. नवीन तर अजून चांगलाच असतो. तर असेच हे जुने शरीर काही कारणाने डिफेक्टिव्ह झाले. जर तुम्ही भक्ती नीट केली तर हे नीट करतील परमात्मा, कारण ही शरीररूपी माती चालवत आहे, ही त्याने किती चांगली करून ठेवली आहे, कारण हे त्याच्या हातात आहे. इथे लाखो लोक बरे झाले आहेत. कॅन्सर, कित्येकांचे रक्त टपकत असणारे येतात आणि 10व्या दिवशी जखमा भरून आल्या, ज्यांनी मनपूर्वक परमात्म्याला भजलं आणि भक्ती केली. तर दासाचा उद्देश तुमची दिशाभूल करण्याचा नाहीये, परंतु खरे ज्ञान सांगणे. आणि तुम्ही बघत आहात इथे जो काही पैसा येतो तुम्ही दान केलेला, सर्व परमात्म्याच्या भक्तांसाठी मुक्त भंडारा केला जातो. सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. केवळ परमार्थासाठी परमात्म्याने दासाला पाठवलंय. तुम्ही भगवानांची लेकरे आहात. दास भगवानांचा नोकर आहे आणि नोकराला नेहमी भीती लागून राहिलेली असते की भगवानांच्या लेकरांना, मालकाच्या लेकरांना असुविधा व्हायला नकोत, की ज्यामुळे मालक नाराज होईल आणि त्याची नोकरी धोक्यात नको यायला. तर दास या उद्देशाने तुमची सेवा करत आहे. तुम्ही खऱ्या मनाने इथे भक्ती केलीत तर तुमचा मोक्ष होईल. आणि जो प्रसंग चालला होता की 64 लाख तर ते येतीलच, त्या 64 लाखांच्या घरी ते भक्त येतील जे परमात्म्यांच्या रिझर्व्ह बँकेत ठेवलेले आहेत आत्मे. आणि त्यानंतर जे इतरही जन्म घेत आहेत, अरबो प्राणी आहेत मनुष्य जीवनात, तर त्यांच्यासाठी कसे होईल की जसे एकदा तुम्हाला गोष्ट सांगितली होती अनेक वेळा दासाने. हे काग भुसंड एक खूप मोठे महापुरुष मानले जातात, आपल्या पुराणात कथा आहे. तर त्यांनी, गरुडजींनी त्यांना विचारले की हे काग भुसंड, तुम्हाला ही भक्ती कशी प्राप्त झाली? तुमचा आत्मा किती शांत आहे, तुमचे किती दीर्घायुष्य आहे, तुम्हाला ही उपलब्धी कशी प्राप्त झाली? तर काग भुसंडने सांगितले. आपले इथे संक्षिप्त रूपात सांगेन. काग भुसंडजी गरुडजींना म्हणाले की गरुडजी, एकदा मला मनुष्य जीवन प्राप्त होते आणि माझे 20 वर्ष वय होते. त्यावेळी एक भयंकर दुष्काळ पडला, दुर्भिक्ष, ज्यामध्ये माझे संपूर्ण कुटुंब, आईवडील, 2 अजून बहीण भाऊ होते, ते सर्व मरण पावले. माझे 20 वर्ष वय होते. आईवडील वृद्ध होते, बहीण भाऊ कमी वयाचे होते. ते ती भूक सहन नाही करू शकले. त्यांच्या मृत्यूनंतर आजूबाजूच्या क्षेत्रात ही वाईट हाल होते. लाखो लोक मरण पावले होते. ते क्षेत्र सोडून मी अवंतिका नगरीत निघून गेलो. तिथे दुष्काळ नव्हता. पोटभर भाकर खाल्ली, जेवण जेवलो. परंतु माझ्या आत्म्याला अशी प्रेरणा झाली, दुःख झाले की हे काय जीवन आहे? माझ्या वडिलांचा सुखसंपन्न परिवार उद्ध्वस्त झाला. हे काय जीवन आहे? हा कसा इथे लोक आहे? तर मग सांगतो की त्या जन्माच्या आधी मला असंख्य जन्म प्राप्त झाले. आता दिव्य दृष्टी उघडल्यानंतर त्याला आपला मागील इतिहास आठवला त्याला.
जेव्हा तो भक्ती करू लागला त्याच्यानंतर गरुडजींना सांगत आहे की त्याच्या आधी मी असंख्य मनुष्य जन्म वाया घालवले होते आणि मी भक्ती कधी केलीच नाही. आता तो दुष्काळ पडला, माझे आईवडील मरण पावले, भावंडे मरण पावली, कुटुंब उद्ध्वस्त झाले. अवंतिका नगरीत एक पंडितजी गुरु ह्या शिवद्वारात शिवमंदिरात कथा सांगत होते आणि कथेनंतर ते भंडाऱ्याचे भोजन ठेवायचे की भोजन करण्याच्या उद्देशाने त्या श्रोत्यांमध्ये बसलो. मला सत्संगाशी काही देणं घेणं नव्हतं. सगळे उठून निघून गेले, मी बसून राहिलो. पंडितजींनी विचारले, बाळा काय झाले? मी माझे सर्व दुःख सांगितले. त्यांनी माझ्यावर पुत्रवत आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केले पंडितजींनी, पुजाऱ्याने, आणि सांगितले की बेटा हे जग तर दुःखाचे घर आहे, तुम्ही इथे राहा, इथे जेवण करा आणि बाळा इथे मंदिरात सेवा कर, सत्संग ऐक, दीक्षा घे. मी त्यांच्या सर्व गोष्टी मान्य केल्या, तिथे सेवाही करू लागलो. परंतु दीक्षेची गोष्ट मला काही उमजली नाही. 6 महिने ते कथा ऐकवत राहिले, मनुष्य जीवनाचा उद्देश सांगत राहिले. ती माझ्या हृदयात उतरली नाही, इच्छा नाही राहिली. माझी एवढी पापे वाढली होती कारण माझ्यात भक्तीचे बीज कधी पेरलेच गेले नव्हते. 6 महिन्यांच्या नंतर मी गोष्ट तर शिकलो जी गुरु सांगत असत. मी तरुण होतो, गुरुजी वृद्ध झाले होते. मी श्रोत्यांना गुरुजींच्या गैरहजेरीत अनुपस्थितीमध्ये त्या कथा ऐकवू लागलो. सुरेल आवाज होता, तरुण शरीर होते. श्रोते माझी खूप प्रशंसा करू लागले की क्या बात दादा, तुम्ही गुरुजींपेक्षा देखील सुंदर सत्संग ऐकवता. वा बाबा वा, तुमचा तर खूप गोड आवाज आहे. या जीवाची अनेक प्रकारे अशी हानी होते, ते फाऊल पॉइंट देखील तुमच्या समक्ष ठेवले जातात जेणेकरून तुम्ही परत चूक नाही करणार, म्हणून या कथा ऐकवल्या जातात. आता त्या श्रोत्यांच्या प्रशंसेमुळे माझ्यात हवा भरली, मी अभिमानी झालो, अहंकार भरला. एक दिवस गुरुजी आले, मंदिरात पूजेच्या उद्देशाने बाहेरून आले आणि मी श्रोत्यांमध्ये बसलो होतो, प्रशंसा ऐकत होतो. मी गुरुजींचे बसल्या बसल्याच दर्शन घेतले, प्रणाम पण नाही केला, नुसते असे पाहिले. खरं तर गुरुजींना उभं राहून मी उभा नाही राहिलो, मान बढाईमध्ये अडकलो की माझी बेअब्रू होईल मी जर उभा राहिलो तर, कारण प्रशंसक समोर बसले होते. आता गुरुजींचे काही लक्ष नव्हते, त्यांना तर काही घेणं देणंच नसतं. नियम सांगितले, जो पालन करेल यशस्वी होईल, जो तोडेल खंडित करेल त्याला शिक्षा मिळेल. गुरुजी जाऊन मंदिरात आपली पूजा अर्चा करू लागले. आकाशवाणी झाली त्या मंदिरात आणि भगवान शिवचे ते पुजारी होते, पंडितजी. आकाशवाणी झाली, भगवान शिव म्हणाली की अरे धूर्ता, तुला 1,00,000 वर्षांसाठी नरकात पाठवेन. ही आकाशवाणी ऐकली गुरुजींनी. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीर साहेब म्हणतात, बहुत प्यारा बालक माँ का. पित्याला आपला मुलगा किंवा मुलगी अतिशय प्रिय असते, परंतु आईचे पित्यापेक्षाही कित्येक पटींनी जास्त प्रेम मुलांवर असते, स्वाभाविक आहे. आणि म्हणतात की गुरुजींना त्यापेक्षाही 100 पटीने, आईपेक्षाही 100 पटीने प्रिय असतात आपले शिष्य. त्यांच्या भविष्याबाबत ते एवढे चिंतित असतात. म्हणतात, बहुत प्यारा बालक माँ का, उनसे बढ़कर शिष्य गुरुओं का. तर इथे गुरुजींनी जेव्हा ऐकले की काग भुसंडला, त्याचे नाव काही वेगळे होते, की भगवान शिव कसे नाराज झाले या बालकावर, काय चूक केली, ते अचानक पूजा सोडून आले की बाळा काय चूक केलीस तू, आता क्षमा याचना कर. रे बालक, दर शिव का ध्याना, ताते बक्षे तेरे प्राणा. तर त्याने विचारले, तर गुरुजींनी प्रार्थना केली की हे भगवान शंकर, हे महाराज, काय चूक झाली तुमच्या लेकराकडून, क्षमा करा, बालक आहे, क्षमा करा, बालक आहे. तेव्हा आकाशवाणी झाली की या धूर्ताने माझ्या भक्ताचा अपमान केला आहे. जेव्हा हा गुरुशी असा व्यवहार करू शकतो,
तर माझ्याशी कसा वागेल? पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजी देखील हे म्हणतात की गुरु गोविंद कर जानियो, रहियो शब्द समाए, मिले जब दंडवत बंदगी, नहीं तो पल पल ध्यान लगावे। गुरु मानुष कर जानते ते नर कहिए अंध, हुआ दुखी संसार में फिर आग गए यम के फंद। तर शंकर भगवान म्हणाले की या धूर्ताने जर हा गुरुची बेअब्रू करू शकतो तर माझ्या लोकात आल्यावर न जाणो काय तारे तोडेल। अशा धूर्ताची मला गरज नाहीये, याला नरकात पाठवेन 1,00,000 वर्षांसाठी। आता गुरुजींनी परत अनेक तास प्रार्थना केली की तुमचे लेकरू आहे, लहान आहे, क्षमा करा दाता, काही सौम्य शिक्षा करा याची। तेव्हा तो म्हणाला की बघ, माझा शाप मागे नाही घेता येणार, जे बोललो आहे ते मी परत नाही घेऊ शकत, याला नरकात तर राहावेच लागेल, परंतु तिथे यमदूतांकडून याला त्रास नाही होऊ देणार। आता काग भूसंड म्हणतो की माझा काही काळानंतर मृत्यू झाला, मला 1,00,000 वर्ष नरकात राहावं लागलं, परंतु तिथे यमदूताने भगवान शंकरांच्या आज्ञेमुळे मला कष्ट नाही दिले, परंतु राहावे लागले नरकात। आता उदाहरणादाखल दास तुम्हाला सांगत आहे की जसे कोणी वर्तमान सरकारातील मंत्री आहे आणि मंत्र्याचा कोणी मित्र आहे, त्याला काही कारणाने जेल झाली तर तो मंत्री त्याला जेलमधून नाही सोडवू शकत। तिथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जेल सुपरिंटेंडंटला सांगेल की याला काही म्हणू नका आणि राहील जेलमध्ये, परंतु तिथे त्याला शिक्षा कोणतीच, त्याला त्रास नाही काही देणार। तर आता शिक्षा तर होणारच, त्रास हो किंवा न हो सांगण्याचा अर्थ हा आहे। तर मग हा काळ भूसंड काय सांगतो की त्यानंतर मी 1,00,000 वर्ष त्या यम नरकात काढली, मग माझा जन्म झाला। तर त्यावेळी माझ्यात भक्तीचे बीज रुजले, ते त्या जन्मात, त्याआधी माझ्यात भक्ती बीज पडले नव्हते। त्यानंतर मग बघा, म्हणतात माझा जन्म झाला, मग भक्तीची प्रेरणा कायम राहिली, इकडे तिकडे भटकत राहिलो, संतांकडे गेलो आणि जसे काही संतांकडून असे तसे ज्ञान ऐकले की भगवान तर निराकार आहे, निर्गुण आहे, त्याचीच भक्ती करायला हवी, सगुण भक्तीने काही लाभ नाहीये, हे माझ्या आत्म्यात इतर संतांचं ज्ञान ग्रहण करून घर करून राहिली होती ही गोष्ट। एक दिवस लोमस ऋषी कथा करत होते, तिथे जाऊन मी कथा ऐकत होतो आणि लोमस ऋषीजी सगुणाबद्दल कथा सांगत होते, सगुण भगवानांची। तर मी म्हणालो की ऋषीजी, की सगुणाने तर सर्वनाश होतो, मी तर त्या निर्गुणाचा अधिकारी आहे, मला तर निर्गुण भगवानांची कथा ऐकवा। लोमस ऋषींनी बरीचशी प्रमाणे दिली की बाळा, सगुणाशिवाय निर्गुण काय असणार? जर भगवानाला तुम्ही सगुण रूपात नाही पाहिले तर निर्गुणाचा काय उपयोग होणार? जैसे वृक्ष बीज के माही, जसे बीजामध्ये एक वृक्ष असतो, जैसे वृक्ष बीज सब ठोरा, जब उग गए तब दिखे मोरा। एक आंब्याची कोय आहे आणि त्या कोईमध्ये तो आंबा निर्गुण रूपात आहे, निराकार समजा, जसे तुम्ही निराकार म्हणता। तर त्या निराकाराचे काय करायचे? आंब्याचे तर सांगू शकतो की या कोईमध्ये आंबा आहे, झाड आहे, पूर्ण संपूर्ण वृक्ष आहे याच्यामध्ये। तर हे सांगितल्याने तुला काय लाभ झाला? आता ते बीज जर पेरले गेले कोईला तर त्याचे रोप होईल, मग त्याचे झाड होईल आणि मग ते आंबे लागतील। तर सगुण शिवाय निर्गुण कसे असेल? तर भगवानांचा लाभ जो आहे सगुणानेच होईल, निर्गुणाची गीते गाऊन नाही होणार। आता म्हणू लागले की माझ्यासाठी उदाहरणे बरीच त्यांनी दिली, पण माझ्या बुद्धीला ती ग्रहण नाही झाली। मी त्यांच्याशी वाटेल ते अभद्र पद्धतीने प्रश्नोत्तरे करत राहिलो, म्हणजे थट्टा उडवल्यासारखे। लोमस ऋषींनी मला शाप दिला की तुझा चांडाळाच्या घरी जन्म व्हायला हवा, तुझ्यासारख्या दुष्टाचा रे चांडाळा, जा तू चांडाळ होशील। आता मला एवढी जाणीव झाली की माझ्याकडून चूक झाली, मी रागावलो नाही आणि मी जसं त्यांनी मला फटकारलं, रागावले, मी असा हिरमुसून बघत राहिलो।
मग मी हात जोडून पाय धरून याचना केली की हे ऋषीजी, या दासाला जन्म तर कुठेही द्या, परंतु एक आशीर्वाद द्या. माझ्याकडून एक चूक तर झालीच आहे की मला या भक्तीचा विसर नको पडू दे. तेव्हा त्या ऋषींनी तो आशीर्वाद दिला की ठीक आहे बाळा, जन्म तर तुझा चांडाळ काकच्या घरातच होईल, परंतु भक्ती टिकून राहील, आठवण राहील भगवानांची. तर मग त्याने सांगितले की माझे काग भूसंड रूपाने काग चंड नावाचा काग होता देवता, आणि ब्रह्माजींची पत्नी आपल्या हंसिणीला घेऊन जी ऋतूवर आली होती, तिला गर्भवती करायचे होते, तिला कागचंडकडे घेऊन गेली. त्यांच्या संयोगाने मग माझा जन्म झाला. वरून चेहरा तर माझा कावळ्याचा आहे आणि खालचे शरीर सगळे देवतांसारखे मनुष्याचे आहे. तर सांगण्याचा अर्थ दासाचा हा आहे. मग काय सांगितले त्याने की मग जी मला गोष्ट मिळाली, भक्ती मिळाली, एक जोगजीत नावाचे संत भेटले. हे परमात्मा होते. म्हणतात, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताल, गरीबदास ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. म्हणतात मग जोगजीत नावाचे एक संत भेटले. तेच परमात्मा स्वतः संत रूपात कुठेही प्रकट होतात. तर त्यांनी मला ते ज्ञान ऐकवले. गरुडजी, मी कधी ऐकले नव्हते, परंतु सुरुवातीला जेव्हा मी ज्ञान ऐकले, माझ्या मनाला मोठं दुःख होत होतं की हे विष्णूजी आणि ब्रह्माजी आणि शिवजींच्या वरती कोणी शक्ती सांगत आहेत. परंतु मला ती भीती होती की संतांचा अपमान नाही केला पाहिजे, कारण की मी आधी बरेच भोगले होते. लोमस ऋषींशी मी वाटेल ती प्रश्नोत्तरे करून मी खूप दुःख भोगले होते. मी त्यांच्याशी वाद नाही घातला, परंतु नम्रपणे प्रश्न विचारत होतो. मनात परत परत विचारत राहिलो. शेवटी असे समजून आले, भूसंड गरुडजी, आज मी तर ज्या परिस्थितीत आज मी आहे आणि जे ज्ञान मला प्राप्त आहे आणि जी भक्ती मला प्राप्त आहे, क्वचितच कोणाकडे असेल. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की त्याच्यात भक्ती बीज किती मुश्किलीने पेरलं की 6 महिन्यांपर्यंत ज्ञान घेत राहिला, नाम घेण्याचा विचार नाही केला. एवढी आत आपली जी पापकर्मे घर करून असतात, ज्याने कोणत्याही जन्मी भक्ती केली नसेल, आणि मग भक्तीची सुरुवात झाली आणि मग परमात्म्याने त्या आत्म्याला आपल्या चरणी घेण्यासाठी या सर्व क्रिया केल्या. लोमस ऋषींकरवी आधी त्याला एवढे घाबरवले. जर त्यावेळी लोमस ऋषींनी काग भूसंडला त्या शाप नसता दिला, ती भीती त्याच्या मनात नसती, तर परमात्म्याचे ज्ञान तर पुण्यात्म्यांनो तो कधीच ऐकू शकला नसता. आज तुम्ही बघत आहात, जेवढेही पुण्यात्मा इथे आले आहेत, तुम्ही पहिल्यांदाच हे ज्ञान ऐकले असेल, तर तुमची सुई कधी 100वर, कधी 0वर, कधी वर, कधी खाली गेली असेल. हा काय बडबडत आहे, कुठून घेऊन आला हे ज्ञान? आणि मग बघितले तुम्ही प्रमाण. आता तोंडात बोटे घालत आहात आपण, तर म्हणतायत की 100 छलछीदर मैं करूं अपने जन के काज. तर तुमच्यावर ही जी कृपा परमात्म्याची आहे ती विशेष आहे, जे दासाला म्हणायचे होते. तुम्हाला हे यथार्थ ज्ञान समजावण्यासाठी हे प्रमाण, हे उदाहरण दिले आहे. तुम्ही तर पुण्यकर्मी प्राणी आहात, पूर्वजन्मी मनुष्य होतात, तुमच्यात भक्तीची आस्था विद्यमान होती, तुम्ही लगेच ग्रहण केलीत, आणि जी तुमच्या घरात आता मुले बाळे येतील ती भगवानांच्या कोट्यातून येतील, खूप चांगली असतील, त्यांची तर तुम्हाला भविष्यात काळजी करण्याची गरजच नाही भासणार. आणि जे इतर प्राणी आहेत, वर्तमानात आहेत, ते जे असे आहेत जे पूर्वजन्मींचे भक्त मनुष्य होते, ते लवकरच येतील. आणि जे काग भूसणसारखे असतील, त्यांची ही पद्धत अवलंबिली आहे परमात्म्याने. काय होईल? एका घरात तिघांनी दीक्षा घेतली, एक नाही घेत, ठीक आहे, तर तो काग भूसणच्या श्रेणीतील आहे. आता त्याच्यासाठी मालकांनी काय दया केली आहे? घरात आरती चालली आहे, कोणी मंत्र करत आहे इकडे बसून, कोणी करत आहे तिकडे बसून, सत्संग होईल, इच्छा नसतानाही बघेल तर नक्कीच ऐकेल बसून.
ते तर असे बसवून घेतील, बस नुसता तू नाम नको घेऊस तर ऐकेल. तर कधी ना कधी कागभूषंडप्रमाणे त्याची इच्छा होईल आणि पापे कमी होतील. कारण भगवानांचे काही असे संस्कार असतात, अशी पापे असतात जी ज्ञान ऐकताच समाप्त होतात. आता काही अशी पापे असतात जी प्रणाम यज्ञाने संपतात. जसे समजा कपडे मळले, अशीच काही धूळ माती लागली आहे, झटकला, स्वच्छ झाला. थोडी अजून घाण लागली असेल तर असे पाण्यातून बाहेर काढला तरी स्वच्छ झाला. अजून जास्त मळला असेल तर साबण वापरावा लागतो. अजून जास्त कुठे डागाळला असेल तर ड्रायक्लीन करावा लागतो. तर ते तेव्हा स्वच्छ होतात. आपल्या युगानुयुगे अंतःकरणावर मोठे डाग लागले आहेत. अंतःकरणात आपल्या पाप जमलेला आहे. तर त्या पापांचा नाश करण्यासाठी या सर्व प्रक्रिया इथे केल्या जातात. 5ही यज्ञ करून घेतले जातात तुमच्याकडून. एक यज्ञ आहे धर्माचा. काही अशी पापे असतात जी धर्म केल्यानेच क्षीण होतात. एक यज्ञ आहे धर्माचा, दुसरा यज्ञ आहे ध्यान. परमात्म्याचे चिंतन म्हणजे ध्यान. त्याची एक ओढ लागावी, त्याची एक वेगळी आठवण बनून राहावी, त्यालाच ध्यान म्हणतात. आणि तिसरा यज्ञ आहे हवनाचा. इथे एक ज्योती यज्ञ केला जातो, ज्योती हवन केलं जातं, करवून घेतला जातो. तिसरा यज्ञ आहे हवनाचा. चौथा यज्ञ आहे प्रणाम. दंडवत प्रणाम करून घेतला जातो, ज्यामुळे अहंकार नाश पावतो. आणि काही पापे या प्रणाम यज्ञानेच नाश पावतात. आणि 5वा यज्ञ आहे ज्ञानाचा. हे ज्ञान ऐकल्याने, कथा ऐकल्यानेही तुमची अनेक पापे क्षीण होतात. आता ज्या व्यक्तीशी तुम्ही सुरुवातीला चर्चा करता परमात्म्याची, तर तो नाही ग्रहण करत, उठून चालू लागतो. कबीर साहेब म्हणतात, कबीर पिछले पाप से हरि चर्चा ना सुहावे, और कै ऊंगे कै उठ चले ना और बात चलावे. जसे एखाद्या कर्महीन प्राण्याशी, संस्कारहीन प्राण्याशी तुम्ही भगवानांची चर्चा करू लागता, आणि तो तुमचा खास मित्रही असेल, खास नातलगही असेल. आता तो असा तसा माणूस असेल तर 2 गोष्टी ऐकूनच उठून जाईल. ठीक आहे, मी परत येईन, मला जरुरी काम आहे. कारण त्याला ते आवडत नाहीये, त्याला रुचत नाहीये. आणि कोणी असा मित्र असेल की जो उठू नाही शकत, झोप यायला लागेल, असा पेंगू लागेल थोड्याच वेळात. किंवा मग कोणी विषय बदलेल की ऐक, माझं म्हणणं ऐक, इकडे असं होतं, तिकडे ते होतं, तिकडे जायचंय, तिकडे येशील. ते ऐकणं तो ऐकूच नाही शकत, कारण त्याला ते आवडत नाहीये. तुलसीदासजी म्हणतात, तुलसी पिछले पाप से हरि चर्चा ना भावे. भावे म्हणजे आवडत नाहीये. जसे म्हणतात ना, मला पोळी नाही आवडत, मला नाही आवडत. तुलसी पिछले पाप से हरि चर्चा ना भावे, और जैसे जवर के वेग से भूख विदा हो जा. आता ज्या व्यक्तीला ताप आला असेल, ज्वर आला, मलेरिया, तर त्याला ना कोणताही पदार्थ आहे तो कडू लागतो, जाणवतो. जसे पोळी खाल्ली, एक कण, एक घास नाही खाऊ शकत, तो कडू लागतो, थुंकावंसं वाटतं. ना काजू खाऊ शकतो, ना बेदाणे खाऊ शकतो. मनुक्याच्या दाण्याला सुद्धा कडू म्हणतो. आता पुण्यात्म्यांनो, ना मनुका दाणे कडू आहे, ना ते जेवण कडू आहे, ना खीर कडू आहे. कडू काय आहे की त्याच्या तापाने, ज्वराने, टेम्परेचरने त्याच्या शरीराची व्यवस्था एवढी बिघडवली की त्याला गोड वस्तूही कडू लागत आहे. आता त्याची ट्रीटमेंट काय आहे, त्याचा पर्याय काय आहे की त्या मलेरिया तापाला नमवावं लागेल. ताप उतरल्याशिवाय गोष्टी चविष्ट लागणार नाहीत. आता पोळी कडू लागत आहे, मनुक्याचा दाणा कडू लागत आहे, तर त्याची ट्रीटमेंट काय? कडू गोळीच घ्यावी लागेल, कुनींची. आता इच्छा नसतानाही घ्यावी लागेल, आणि ती खाल्ल्याने मग तो ताप बरा होईल. जेव्हा ताप उतरेल आणि मग बघा
सुकी पोळी भाजी सोडा, जेव्हा भूक लागेल घरचे म्हणतील भाजी बनवू, नाही पोळी दे पटकन, भाजी तर नंतर बघेन. आणि आधी सगळे काही वाढून पुढे ठेवत होते तरी खायची इच्छा होत नव्हती. अगदी तशाच प्रकारे जे पहिल्यांदा ज्याच्यावर परमात्मा कृपा करतात कोणत्याही कारणाने, कोणत्याही माध्यमातून सत्संग ऐकवण्याची, तर ती अशी व्यक्ती आहे ज्याची पूर्व पापकर्मे बरीच वाढली आहेत. तर त्याच्या आत्म्यामध्ये त्या तापामुळे ती गोड वस्तू परमात्म्याची चर्चा ग्रहण करण्याची ती व्यवस्था नाहीये, ती खराब झाली आहे. तर त्याच्यासाठी काय मार्ग आहे की नाही आवडले तरी सत्संगामध्ये बसून राहायचे आणि ऐकतच राहायचे, जसे कसेही ऐकत असेल, मग ते आवडो किंवा न आवडो. तर त्या परमात्म्याच्या वचनात, परमात्म्याच्या वाणीत एवढी शक्ती आहे की त्याने नाही ऐकले, अगदी तो तसाच बसून राहिला, आणि भले तो झोपून जरी गेला, जेथे आरती चालली आहे बाहेर, जसा कोणी झोपला, झोप आली, चला पडूया, सत्संग चालू आहे तर बसला, बसून राहिला, भले काहीही विचार करत असेल, ऐकत नाहीये, भले दुसऱ्या खोलीत बसलेला असो आणि कानावर पडत असेल, तर तिथेही परिणाम करेल ही वाणी. त्याच्या शरीरातील पापांना, अंतःकरणातील ती पापे नष्ट केली जातील, नष्ट होतील, जी ज्ञान यज्ञाने कापली जातात. आता जसे एक आधी काय व्हायचं, सर्व उपचार आध्यात्मिक पद्धतीने व्हायचे, ती भक्ती तर त्यांच्याकडे नव्हती. साधू संतांकडे लोकांकडून अन्न पाणी प्राप्त करण्यासाठी ते काय करायचे की काही तंत्रमंत्र सिद्ध करून घेत असत. कोणी तर सापाचं विष उतरवण्याचा मंत्र सिद्ध केला, कोणी विंचू इत्यादीचं विष उतरवण्याचा मंत्र सिद्ध केला, कोणी काही झाडझूड करण्याचा मंत्र सिद्ध केला. हा कोणता मोक्ष मार्ग तर नव्हता त्यांच्याकडे, पण अशा सिद्धी करत असत. तर जसे एका सापाचे विष उतरवणारा व्यक्ती एक मंत्र सिद्ध करतो आणि ज्याला सापाने डसले आहे तो अचेतन पडला आहे, बेशुद्ध पडला आहे, आणि तो जो सापाचे विष उतरवणारा माणूस एक मंत्र पुटपुटतो, बोलतो आहे, तो बेशुद्ध माणूस ना ते ऐकू शकत आहे ना समजू शकत आहे, आणि तरीही तो त्याचे काम करत आहे. त्याच्या विषाला उतरवतो, तो माणूस सचेतन होतो, त्याला जीवदान मिळतं. अगदी अशाच प्रकारे परमेश्वराची जी अमरवाणी आहे कबीर साहेब आणि गरीबदासजींची, आणि त्या महापुरुषांची ज्यांना भगवान भेटले आहेत, त्यांची वाणी स्वसिद्ध असते, तिला सिद्ध करण्याची गरज नसते. आणि त्या वाणीचे उच्चारण जिथे कुठे होत असेल तिथे मुंगीवरही, पशुपक्ष्यांवरही, झाडाझुडपांवरही तिचा परिणाम होत असतो. ती वेगळी गोष्ट आहे की त्यांचे ते हळूहळू परिणाम होईल, झाडाझुडपांवर खूप वेळाने होईल, पशुपक्ष्यांवर त्यापेक्षा लवकर होईल, आणि मनुष्यावर पशुपक्ष्यांपेक्षाही लवकर होईल त्याचा. आणि त्यानंतर मग तो जी व्यक्ती टर्न वाईज मनुष्य जीवन प्राप्त आहे त्यांनाही परमात्मा या विधीने आता आपल्या चरणी घेतील. तर जेव्हा धर्मदासजींना परमात्म्याने सांगितले की बाबा आता हा मूळ मंत्र आणि मूळ ज्ञान हे सारनाम आपल्या कुटुंबालाही सांगू नकोस, आता धर्मदासजींना काळजी पडली. धर्मदासजी म्हणाले, काळजी जडली की हे भगवन, मला तुम्ही 42 वंशांचा आशीर्वाद दिलात. कारण धर्मदासजी एक चांगले आत्मा होते, परंतु संसाराच्या व्यवहारात ते खूप व्यस्त होते. आधी त्यांना एक पुत्र होता नारायणदास, आणि नारायणदास ऐतखाऊ होता, काळाचा दूत होता. त्याने परमात्म्याचे ज्ञान ग्रहण नाही केले, एकही वचन ऐकले नाही, उठून निघून जात असे. तर धर्मदासजींना ही काळजी वाटली. परमात्म्याने सांगितले, धर्मदासजी म्हणाले की भगवान तुम्ही तर समर्थ आहात, माझ्या पुत्राला शरण घ्या. एकुलता एक पुत्र आहे, काळाच्या हाती चढेल, याचे आयुष्य नाश पावेल. तर परमात्मा म्हणाले, धर्मदास
हा स्वतः काळाचा दूत आहे, तुझ्या घरी पाठवला. कारण की काळाला माहीत होते की तू एक चांगला आत्मा आहेस आणि चांगल्या आत्म्याच्या घरी एखादा असा माणूस काही कारण बनवून काळ पाठवतोच. तर परमात्म्याने लास्टमध्ये आपली दिव्य दृष्टी देऊन धरमदासजींना त्यांचा पुत्र नारायणदासची वास्तविकता दाखवली. विक्राळ चेहरा, लांब लांब दात, उंच कपाळ. तर परमात्मा म्हणाले की हा दूत आला आहे काळाचा, स्पेशल पाठवलाय तुला तुझ्या भक्तीचा नाश करण्यासाठी. या गोष्टीमुळे धरमदास चिंतित झाले की हे भगवान, हा तर खरोखरच, हा तर मुलाच्या रूपामध्ये माझा शत्रू बसलाय. मग त्याला चिंता वाटली की हे भगवान, 82 वर्ष वय झालं आणि आता काय होणार. हा तर काळाचा वंश वाढला माझ्याकडून, अजून पापाचा भागीदार झालो मी. तर परमात्मा म्हणाले की अशा व्यक्तीचा वंश नाही वाढू शकत. तर धरमदास म्हणाले की याचा नाही वाढणार म्हणजे माझ्याही वंशाचा नाश झाला. हे भगवान, आता काय होणार, माझं काय होणार, माझा वंश कसा वाढणार. तेव्हा परमेश्वर म्हणाले की तू चिंता नको करूस, तुला 42 पिढ्या दिल्या मी, तुझा 42 पिढ्या वंश वाढेल. तेव्हा धरमदासजी म्हणू लागले या काळाचा वंश वाढणार भगवान, यापेक्षा न वाढलेला बरा. तर मग परमात्मा म्हणाले नाही, मी तुला अजून एक पुत्र देईन, त्याच्यापासून तुझा 42 पिढ्या वंश चालेल. आता यांनी जी चुकीची व्याख्या करून ठेवल्या या कबीरपंथी जे दामाखेडावाल्यांनी, एक संभ्रम तयार केलाय की जो दामाखेडाच्या गादीकडून नाम घेईल त्यांचाच मोक्ष होईल. कबीर साहेबांनी 42 पिढ्यांना आशीर्वाद देऊन ठेवलाय. 42 पिढ्यांना नाम देण्याचा आशीर्वाद दिला नसून धरमदासांची काळजी दूर करण्यासाठी असे म्हणाले होते की तुझा 42 पिढ्या वंश वाढेल, वंश चालेल आणि मोक्ष त्यालाच मिळेल जो सद्भक्ती करेल आणि पूर्ण माझ्या अधिकारी संतांकडून घेईल. तर मग त्याला 10 महिन्यांनंतर एक चूडामणी उर्फ मुक्तामणी नावाचा एक पुत्र त्याच्या पत्नीकडून जन्मला परमात्म्याच्या आशीर्वादाने. तिथून मग यांचे हे 42 वंश चालले. मग धरमदासजींना काळजी वाटली. परमात्मा म्हणाले की तुझ्या वंशजांना देखील हे मूळ ज्ञान सांगू नकोस, मूळ मंत्र सांगू नकोस, सारनाम नको देऊस. आता धरमदासजींनी पुन्हा डोक्याला हात लावला आणि बसले चिंता करत. परमात्मा म्हणाले काय झाले भक्ता. म्हणू लागले काय सांगू गुरुजी, काय सांगू भगवान. तुम्ही तर अशी प्रतिज्ञा करवून घेतलीत की माझ्या वंशजांनाही नाम नाही द्यायचे, सारनाम नाही द्यायचे, सारनामाशिवाय मुक्ती नाही मिळू शकत. सतनाम देखील सांगायचं नाही तुम्ही म्हणतात. तुम्ही म्हणता आहात की फक्त प्रथम मंत्र द्यायचा, यांची मुक्ती कशी करणार भगवान. तेव्हा परमात्मा, लालाजी होता तो शेठ, धरमदासजी वाण्याच्या वंशात जन्म होता त्यांचा, वैश्य होता. आता तोडगा नाही हे लगेचच कळले होते त्याला. तर त्याला चिंता वाटली, हे भगवान वंश तर दिलात परंतु आता यांना पार कसं करणार. तेव्हा परमात्मा म्हणाले की तू चिंता नको करूस. जेव्हा कलियुगामध्ये पुढे जाऊन धरमदास माझा एक भक्ती काळ येईल आणि त्यावेळी सगळे पार होतील आणि मी परत येईन आणि तुझ्या वंशजांना जर मंत्र दिला आणि हे माझी वाणी वाचत राहतील, ज्ञानयज्ञ, यानेही मानव शरीर प्राप्त होते परंतु मोक्ष नाही मिळणार. तर तुम्ही हा प्रथम मंत्र तुझ्या वंशजांना प्रथम मंत्र द्याल आणि ही वाणी माझ्या वाणीचा पाठ करत राहतील, यामुळे त्यांना मानव शरीर प्राप्त होत राहतील. तेव्हा धरमदासजी म्हणाले की मग त्या मानव शरीराचे काय होईल. तर सारनाम नाही मिळाले, सतनाम नाही मिळाले, तर त्या ज्ञानाशी ओळख झाली होती त्याची. तेव्हा परमात्मा म्हणाले की पुढे जाऊन जेव्हा हे भक्ती युग सुरू होईल तेव्हा मी परत येईन आणि तेव्हा तर सगळ्या सृष्टीला पार करेन. तुझी लेकरंही पार होतील, तुझे वंशजही पार होतील. आता काय सांगत आहेत परमात्मा की धरमदास,
एकदा माझा आणि या काळाचा, ह्या 21 ब्रह्मांडाच्या मालकाचा, ब्रह्मचा एक संवाद झाला होता. याने माझ्याकडून प्रतिज्ञा घेतली होती की 3 युगात थोडेच जीव न्यावेत आणि 4थ्या युगात तुम्हाला जेवढे हवे तेवढे जीव मुक्त करा. तर मी याला तथास्तु म्हणालो होतो. ठीक आहे, जे तू म्हणत आहेस ते मला मान्य आहे. तर मग काय सांगितले? परमात्मा म्हणाले की मी मग त्याला सांगितले होते की जब चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई. जेव्हा 4थे युग, जेव्हा कलियुग येईल, त्या कलियुगातील मधली पिढी असेल, मधल्या पिढीची वेळ सांगितली आहे परमात्म्याने की केव्हा ही भक्ती स्टार्ट होईल आणि मधली पिढी कुठून स्टार्ट होईल. जब कलयुग बीते 5500 पाचा तब ये वचन मेरा होगा साचा. तर कलियुग जे आहे ते 5505 कलियुग केव्हा संपलं? सन 1997 पासून. आणि 1997 मध्ये या दासाला परमेश्वर कबीरजी प्राप्त भेटले होते. त्यांनी सांगितले होते की आता हे सारनाम आणि सतनाम बाळा सार्वजनिक कर. मी तुझ्या सोबत असेन, संपूर्ण विश्व आपल्या सोबत असेल, सर्वांचं कल्याण करूया. तर परमात्मा धर्मदासजींना म्हणाले होते की धर्मदास, काळाशी माझा संवाद झाला होता. तेव्हा मी काळाला म्हणालो होतो की विनती तोर मान में लीनी की जी तू विनंती केली आहेस काळ की 3 युगात जीव नका घेऊन जाऊ, 4थ्या युगात 3 युगात थोडे जीव घेऊन जावेत. चौथा युग जब कलयुग आवे तब तब शरण जीव बहु जावे. ऐसा वचन हर मोय दीजे तब गमन संसार ही कीजे. तेव्हा परमात्मा म्हणाले होते विनती तोर लीन में मानी और मोकू ठगे काल अभिमानी. मग परमात्मा म्हणाले की चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई. जेव्हा 4थे युग कलियुग येईल तेव्हा मी माझा अंश माझ्या प्रिय आत्म्याला पाठवेन. आता त्याला हे सांगितले की मी येईन, असा येईन, ते काळ समजू शकत नव्हता. त्यामुळे परमात्मा म्हणतात, सो छल छिद्र मैं करूं अपने जन के काज. तर काय सांगितले होते की चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई. काल फंद छूटे नरलोई. काळाचा फास, काळाचे बंधन, छूटे नरलोई. सर्व नरनारींचे हे बंधन तुटेल आणि सकल सृष्टि परवानिक होई. पूर्ण विश्व मंत्र घेईल. परवानिक म्हणजे दीक्षित होईल. काल फंद छूटे नरलोई सकल सृष्टि परवानिक होई. और घर घर देखिए बोध विचारा और सत नाम सब ठोर उचारा. पुण्यात्म्यांनो, इथे तुम्ही बघाल परमात्मा कबीरजींचा महिमा आणि लीला, एका समर्थाचे काम तुम्ही बघाल. आत्ता तर तुम्ही बालक आहात, मग हिशोब लावू शकाल की खरंच असं काम भगवानांशिवाय होऊ शकतं. तुम्ही गावात, नगरात, शहरात आजपर्यंत कधी कोणी पुस्तक विक्रेता बघितला होता? परमात्म्याच्या लेकरांच्या व्यतिरिक्त कोणी कांदे विकत असेल, कोणी हिरवी मिरची विकताना पाहिली असेल, कोणी तोंडली विकणारा पण भेटला असेल. पुस्तक विक्रेता नसेल दिसला. विकणं नाहीये हे तसे परमार्थ रूपात सेवा करत आहेत, विकत नाहीयेत. या पुस्तकाची किंमत नाही सांगता येणार, परंतु गावागावात हे पाठवत आहेत. तर परमात्म्याचा आदेश आहे हा, आणि घेणाऱ्यांची ही कमी नाही. परमात्म्याच्या लेकरांना परमात्माच प्रेरणा देतो की बघतील वाचून यात काय लिहिलं आहे. एकदा वाचलं तर त्यात सर्वच लिहिलं आहे. मग तर सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसारमध्ये येऊनच थांबतील ते आत्मे जे एकदा हे पुस्तक वाचतील, ज्ञानगंगा. तर परमात्मा काय म्हणाले होते त्यावेळी 600 वर्षांपूर्वी पुण्यात्म्यांनो, त्यातील एक एक वचन 100च्या 100% खरे होईल. कोणते ऐऱ्या गैऱ्याचे गीत नाही येथे. समर्थांचं वचन आहे, ज्याच्या एका वचनामुळे सूर्य, पृथ्वी आणि सगळं ब्रह्मांड चालत आहेत.
पृथ्वी एक क्षणही पुढे मागे होत नाही. अरबोन वर्ष झाली ही फिरत आहे. कोणते लुब्रिकेशन नाही, याचा काही मेंटेनन्स नाही आणि कोणी हिला फिरवणारा नाही. तर अशा या समर्थांच्या वचनाने चालणारे हे ब्रह्मांड, थांबलेले हे ब्रह्मांड, त्या समर्थाची ही वचने आहेत कि घर घर देखो बोध विचारा, बोध म्हणजे ज्ञान, भक्ती मार्गाचं घराघरात चर्चा होईल या ज्ञानाची. और सतनाम सब ठोर उचारा. होय होय. सतनामाचे शब्द, घर घर देखो बोध विचारा. घराघरात परमात्म्याची चर्चा होईल. प्रत्येक बालक त्यांचे गुणगान करतील आणि सगळीकडे परमात्म्याच्या या सतनामाचे, 2 अक्षरी नामाचा जप होत राहील. आता बघा पुण्यात्म्यांनो, हलवा बनवतो आपण आणि सुवास जातो शेजाऱ्यांकडे, म्हणजे त्यांना किती छान वाटते, त्यांनाही आनंद मिळतो त्या हलव्याच्या सुवासाने, सुगंधाने जो वास जातो, सुवास. तर अशाच प्रकारे मंत्राचा जप कराल तुम्ही आणि आनंद मिळेल तुमच्या शेजारी बसलेल्यांनाही. आता तो लाभ तर नाही घेऊ शकत जो हलवा तयार करणारा, जो घरात हलवा करत आहे, हलवा खाऊन आनंद घेत आहे, आणि शेजाऱ्यांना फक्त सुवासच मिळेल तर तोही चांगला आहे. एकतर घरात दारू काढतो, मदिरा बनवली तर शेजाऱ्यांना नशा व्हायला लागते, डुलू लागतात, त्यांना शिंक येते. आणि घरात हलवा केला तर शेजाऱ्यांना चांगलाच तो जातो त्याचा संदेश. तर अशाच प्रकारे जर सुमरण कराल तर हलवा तर तुम्हीच खाल, पण त्याचा सुवास शेजाऱ्यांना, आभास होईल त्यांना. तर अशा प्रकारे या परमात्म्याचा मंत्र घराघरात चालेल. कोणी बसमध्ये बसून जात आहात, कोणी ट्रेनमध्ये बसला आहात, कोणी सुमरण करत आहे श्वासाचं, कोणी करत आहे प्रथम मंत्र मनातल्या मनात, तर आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांवर त्याचा प्रभाव पडेल आणि एक ना एक दिवस त्यांच्या पापांचा नाश होईल ते, आणि आत्मा जागृत होईल. अशा प्रकारे परमात्म्याने संपूर्ण विश्वाला, आपल्या लेकरांना शरणात घ्यायचंच आहे. भले आज कोणी हिंदू आहे, भले कोणी मुसलमान आहे, किंवा शीख असेल किंवा ईसाई. आपण ज्ञान नसल्यामुळे वाटले गेलो. आता आपल्याला समजेल, आज मृत्यू होईल, आपण हिंदू आहोत. उद्या मृत्यू होईल, आपण अमेरिकेत जन्मलो, ख्रिश्चनांचा झेंडा उचलला, आणि मग परत मृत्यू झाला, आपण मग मुसलमानांचा झेंडा उचलला. आपण आहोत कोण? आपण आलो आहोत कुठून? मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे? तर हे या तत्वज्ञानातून समजेल. आणि मग काय सांगितलंय परमात्म्याने की कलयुग बीते 5500 पाचा, तब ये मेरा वचन होगा साचा. 600 वर्षांपूर्वी ही गोष्ट बोलणं की घराघरात माझ्या ज्ञानाची चर्चा होईल आणि माझंच ज्ञान राहील, संपूर्ण विश्व माझी भक्ती करेल धर्मदास. तर धर्मदासला ते काही पटलं नव्हतं. तर परमात्मा म्हणाले की कलयुग बीते 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा साचा. कलयुग बीत जावे जब एता, और सभी जीव परम पुरुष पद चेता. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब भगतजी. आपलं नाव? सतीश रामदास भिल. आपण कुठून आलात? मी मुक्काम गणपूर, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्रामध्ये राहतो. आपला व्यवसाय काय आहे? मी छोटं मोठं आयुर्वेदिक करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2016 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी सगळे जी आमची परंपरा, देवी देवतांची भक्ती, जे खंडेराव महाराज म्हणून इथं आमचे कुळदेवता आहेत त्यांची भक्ती, कालिकाई त्यांची भक्ती करत होतो. भोलेनाथची भक्ती खूप, माझी पत्नी पण, ते पण, पुरं परिवार, पुरी फॅमिली खूप भक्ती करायची. देवी देवतांची, दुर्गादेवींची भक्ती, गणेशजीची भक्ती, हे आम्ही सगळे, जे आमचं आई वडील सगळे तेच भक्ती आम्हाला दाखवले, तेच भक्ती आम्ही करत राहिलो. सर, आपण जसं सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे तीच भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल किंवा त्यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली
आणि आपण संत रामपालजी महाराजांशी कसे जोडल्या गेलात? मला एक ज्ञानगंगा पुस्तक मिळालं, माझ्या मित्राकडे आलं होतं ते. त्यानंतर आम्ही ते ज्ञानगंगा पुस्तक पाहिलं. त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांचा फोटो होता आणि कबीर साहेबांचा फोटो होता. अगोदर मी भजन वगैरे पण म्हणायचो. त्यानंतर मी कबीर साहेब 600 वर्षपूर्वी आले होते हे मला माहिती होते आणि कबीर साहेबांचे दोहे, कबीर साहेबांचे भजन खूप आवडायचे मला. म्हटलं कबीर साहेब कोण आहेत नेमकं, असं काहीतरी वाटायचं की भगवान असतील की कोण असतील नेमकं, काही मला उमजायची नाही ती गोष्ट. तरी आम्ही देव आदी देव महादेवलाच जास्तीत जास्त आम्ही मानायचो. त्यानंतर म्हटलं स्वयं महादेव हा ध्यान लावून बसलाय तर कुणाचा ध्यान लावून बसलाय. त्यानंतर माझं काहीतरी डोक्यात आलं की खरंच काहीतरी बात आहे. त्यानंतर ज्ञानगंगा पुस्तक आम्ही वाचलो, पाहिलो की खरंच कबीर भगवान आहे इथं आणि कबीर भगवान हरियुगामध्ये येतात हे पण मी काही काही ग्रंथामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांना मतलब आता कसं नामदान जळगावला गेलो, नामदान केंद्रावर गेलो. तिथं नामदान आमचे गावाचे काही पोरं आहेत ते पण सगळे आम्ही गाडी करून गेलो आणि तिथं नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी. त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात आणि त्यांनी जी भक्तिविधी आपल्याला दिली त्यानुसार आपण भक्ती केलीत, त्यातनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मला पहिला लाभ तर माझं जे मनुष्य जीवन होतं ते सुधारलं मी, कारण की स्वतः ड्रिंक वगैरे खूप प्यायचो सर. त्यानंतर मी खूप काहीतरी अनगानक काहीतरी नशिले जे पदार्थ सेवन करायचो. ताडी पियायचो, दारू, साधी दारू, इंग्लिश दारू, फरदड दारू, देशी दारू, हे सगळं दारू मी पिलेलो आहे. त्यानंतर माझ्या तर पहिली गोष्ट मनुष्य जीवन सुधरून गेलं. त्यानंतर लाभ तर खूप झाले सर. मला राहायला घर नव्हतं, माझं एक झापाचं घर होतं. आज बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराजांना हे आमचे भगवान आहेत, आम्ही त्यांना भगवान मानतात आणि ती पुरी सृष्टीचे भगवान आहेत हे आम्ही पूर्ण गॅरंटीतून मी सांगू शकतो ही गोष्ट. कारण की मला राहायला घर नव्हतं. मी सांगितलं संत रामपालजी महाराज तू जर भगवान असेल तर मला घर नाही, मालिक परमात्मा. तर मला माझं घर बांधलं गेलं सर. त्यानंतर माझं 2दा ॲक्सिडंट झालं. माझे बाईकचे पुढचं जे तोंड येतं ते सगळं फुटलं गेलं होतं आणि गेअरदंडी पण वाकली गेली होती. तरी मला असं मालिक आले जसं उचलून ठेवून दिलं मला एका साईडला. 2दा ॲक्सिडंट झालं आणि लाभ तर मला भरपूर मिळाले सर. कारण की मला मूलबाळ नव्हतं. माझी सास म्हणायची की इकडं हे गुढी वगैरे मांडतात, भगत लोक राहतात, ते छाचू करणारे, जादूटोणा करणारे, त्यांच्याकडे जा, आंघोळी घ्या, इथं ताप्तीवर जा, आंघोळी घ्या, तिथं अमुक देवी देवतावर जा, तिथं काहीतरी तुम्हाला मूलबाळ होऊन जातील. तरी मला कुठं असं वाटत नव्हतं की कुठं जाऊ असं. मी गेलो नाही सर कुठं. त्यावेळीस नामदीक्षा प्रथम नाम मी घेतलं होतं. त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांना सांगितलं की मालिक आम्ही तुमच्यावरच तुम्हाला भगवान मानतात, परमेश्वर तुम्ही काय नाही करू शकतात परमात्मा. त्यानंतर त्या भगतमतीला दिवस राहिले. आज मला 3 मुलं आहेत. माझ्याकडे बाईक नव्हती, माझा सायकल घ्यायची माझी अवकात नव्हती. तर त्यानंतर आज माझ्याकडे 1.5 लाख रुपयाची बाईक आहे. तुम्ही पाहू शकतात जे मी सांगतोय ते बिलकुल सत्य सांगतोय. हे माझ्या गावाला येऊ शकतात, माझा ॲड्रेस, माझा नंबर सगळं काही घेऊ शकतात. एक शब्द काही लोक सांगतात की संत रामपालजी महाराजांचे काही शिष्य आहेत ते काहीतरी पैसे घेऊन इंटरव्ह्यू देतात बाबा. हे बिलकुल खोटं आहे, बिलकुल खोटी अफवा आहे. मी जे बोलतोय मी सत्य बोलतोय. मी जळगाव जिल्हा चोपडा तालुका
आणि गणपूर गाव या गावाचा आदिवासी भिल समाजाचा व्यक्ती आहे. मी तिथला राहणार आहे. मला तुम्ही विचारू शकतात आणि बोलू शकतात की माझ्या संग काय काय झालेलं आहे, काय काय लाभ झालेला आणि मी कसा होतो माझ्या गावात विचारू शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. प्रामुख्याने जो आपल्याला व्यसनाचा नाद होता ते व्यसन आपलं पूर्णपणे दूर झालं. परंतु मला असं विचारायचं आहे की आजच्या घडीला बरेचसे लोक हे व्यसनाधीन आहेत, व्यसनापासून मुक्त होण्याचा ते विचार करत आहेत, त्यासाठी ते बरेच प्रयत्न करतात. तर मला असं विचारायचं आहे की आपण सुद्धा या व्यसनापासून दूर होण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? मी खूप प्रयत्न केलं होतं, लेकिन कुठेही मला काही असं वाटलं नाही. पण संत रामपालजी महाराजकडनं ज्यावेळेस मला नाम मिळाले, नाम घेतलं मी, त्यावेळेस तर एकदम असं काही वाटलं की छूमंतर म्हणजे माझं जो नशा होता तो एकदम छुटून गेला. मी बऱ्याचदा कुठं काही केलं होतं की इथं कोणत्या देवी देवतांकडे पण हे केलं होतं प्रार्थना किंवा छुटून जायला पाहिजे, पण कुठेही काही झालं नाही. पण संत रामपालजी महाराजकडनं ज्यावेळेस मी प्रथम नाम घेतले त्यावेळेसच मला दुसऱ्या दिवशी असं वाटलं नाही की काही ग्रहण करायचं बुवा, नशा वगैरे काही असं बिलकुल बी नाही. आणि मी सगळ्यांना सांगतोय, माझ्या महाराष्ट्रातल्या सगळं आई आणि बंधूंना, की संत रामपालजी महाराज त्यांचा मंत्रमध्ये अशीच काही ताकद आहे. तर तुम्ही एकदा नामदीक्षा घ्या आणि बघा, कारण की बात बिलकुल सत्य आहे. परमात्मा धरतीवर आलेला आहे, हे बिलकुल गोष्ट सत्य आहे. तर बघा, आता तरी डोळे उघडा आणि तुम्ही बघा ही गोष्ट, नाम घेऊन बघा. मालिक आलेले आहेत परमात्मा. कोणी मनुष्य नको समजा. बंदिश छोड सद्गुरू रामपालजी महाराजांना कोणी मनुष्य नाही समजायचं. हे सतलोगामधून आलेलं आहेत. परमात्मा स्वयं आकाश मार्गमधून येतात आणि आपल्या पोरांना, बालकांना, बच्चांना घेऊन जातात तिथून काळच्या ताब्यामधून. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला एक तत्वदर्शी संत आहेत आणि जे मानव कल्याणाचा मार्ग सांगत आहात, आणि त्या मानव कल्याणाच्या मार्गासाठी जर एखाद्या भक्ताला उत्सुकता निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली आणि त्या भक्ताला किंवा त्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटली, तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तर सगळी सुविधा संत रामपालजी महाराज भगवान यांनी करून ठेवलेली आहे. तर हर जिल्ह्यावर नामदान केंद्र खुललेलं आहे. आपल्या टीव्हीवर तुम्ही बघू शकतात. तिथं नंबर घेऊन तुम्ही फोन करू शकतात. या आता ज्ञानगंगा या संत रामपालजी महाराजचे त्यांच्यावर त्या नंबरावर फोन करू शकतात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपण नामदान घेऊ शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीवर जे काही नंबर्स आज चालत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही नंबरला आपण जर फोन केला तर आपल्या जवळपासच्या नामदान केंद्राची माहिती आपल्याला मिळेल आणि तिथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतील? बिलकुल तिथं निशुल्क काही पैसे वगैरे लागत नाही. बिलकुल काही पैसे लागत नाही, 1 रुपया लागत नाही तिथं. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता.
किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर